आणि त्यांनी उपोषण केलं म्हणून आम्ही उपोषण करणं हे आमच्या बुद्धीला पटत नाही। पण शेवटी जर राज्यकर्त्यांना जर काही गोष्टी त्याच भाषेत समजावून सांगाव्या लागल्या तर इथून पुढच्या कालावधीमध्ये ओबीसी जशास तसं आंदोलन उभं करेल आणि जरांगेंना सांगेन। 2024च्या विधानसभा निवडणुकीचा निकाल 23 नोव्हेंबर रोजी लागला, पण मात्र निकाल लागून सुद्धा राज्यामध्ये अजून सरकार स्थापन झालेलं नाही। कारण की महायुतीला मोठं यश राज्यामध्ये मिळालेलं आहे आणि आता सरकार कधी स्थापन होईल याची अनेक जण वाट पाहत होते। पण मात्र आता 5 डिसेंबर रोजी मुख्यमंत्री शपथ घेतील आणि सरकार स्थापन होईल असं देखील सांगितलं जातं। पण मात्र इकडे सरकार स्थापन झालं की इकडे मनोज जरांगे पाटील उपोषणाला बसणार आहेत असं त्यांनी स्वतः सांगितलेलं आहे। त्यांनी सांगितलं सरकार तर स्थापन होऊ द्या, सरकार स्थापन झालं की आपण पुन्हा उपोषणाला बसू। आता मनोज जरांगे पाटील हे मराठा आरक्षणासाठी पुन्हा एकदा उपोषणाला बसणार आहेत। मागच्या 1.5 वर्षापासून मनोज जरांगे पाटील यांनी मराठा आरक्षणासाठी लढा उभा केला होता, पण मात्र कुठेतरी हा लढा हळूहळू राजकारणाच्या दिशेने जाऊ लागला आणि जरांगे पाटलांनी 2024च्या विधानसभा निवडणुकीमध्ये उमेदवार द्यायची सुद्धा तयारी केली होती। पण मात्र काही समीकरण न जुळाल्यामुळे उमेदवार दिले नाही आणि जरांगे पाटलांनी एक भूमिका घेतली की पाडापाडीची। पण मात्र नेमकं कोणाला पाडायचं आहे, कोणाला निवडून आणायचं आहे याची जबाबदारी जरांगे पाटलांनी समाजावर सोडलेली होती आणि मग समाजाने पुन्हा एकदा महायुतीलाच निवडून आणलं, राज्यामध्ये महायुतीचं सरकार आलं। आता या सगळ्या गोष्टी घडलेल्या आपण पाहिल्यात, पण मात्र जरांगे पाटलांनी जर पुन्हा उपोषण केलं तर आम्ही जशास तसं उत्तर देऊ आणि आम्ही सुद्धा उपोषण चालू करू, आंदोलन चालू करू असं सांगितलंय ते म्हणजे ओबीसीचे नेते लक्ष्मण हाके यांनी। लक्ष्मण हाके नेमकं काय म्हणतात बघा हा व्हिडिओ। की ओबीसी आरक्षणामधून मराठा समाजाची जी मागणी आहे ही मागणी सुप्रीम कोर्टाने सांगूनही परत जर जरांगे ही मागणी करत असतील तर ही मागणी बेकायदा आहे आणि या मागणीला ओबीसींचा विरोध राहील आणि त्यांनी उपोषण केलं म्हणून आम्ही उपोषण करणं हे आमच्या बुद्धीला पटत नाही। पण शेवटी जर राज्यकर्त्यांना जर काही गोष्टी त्याच भाषेत समजावून सांगाव्या लागल्या तर इथून पुढच्या कालावधीमध्ये ओबीसी जशास तसं आंदोलन उभं करेल आणि जरांगेंना सांगेन, अरे निवडणुका होऊन अजून मुख्यमंत्री शपथ घेणार आहेत तोपर्यंत तू तुझं आंदोलन सुरू केलं। मला यांना असं सांगायचं आहे की जनतेचा दरबार किंवा जनतेमध्ये जनता हे सर्वोच्च न्यायालय आणि तिथंही जरांगेंचं जर थोबाड फोडला असेल तर मला वाटते जरांगेंनी या गोष्टीवर विचार जरूर करावा। मागणी कशा पद्धतीनं मागावी तर सल्लागारांचा सल्ला घेऊन जरांगेंनी आंदोलन उभं करावं। अन्यथा ओबीसीचं आरक्षण वाचवण्यासाठी ओबीसीची चळवळ किंवा ओबीसी परत रस्त्यावर येतील आणि परत या महाराष्ट्रामध्ये परत दुहीचं राजकारण या महाराष्ट्रामध्ये सुरू होईल। ऐकलं लक्ष्मण हाके काय म्हणतात। जर आपण पाहिलं तर मनोज जरांगे पाटील यांनी मराठा समाजाला आरक्षण मिळावे यासाठी उपोषण चालू केलं आणि सरकारने वेगळं 10% आरक्षण मनोज जरांगे पाटील यांना दिलं। पण मात्र मनोज जरांगे पाटील यांची जी मागणी आहे समाजाला ओबीसी मधून आरक्षण मिळालं पाहिजे आणि मुंबई गॅजेट असेल, नागपूर गॅजेट असेल आणि हैदराबाद गॅजेट असेल या गॅजेट सुद्धा लागू केले पाहिजे आणि सरसगट आरक्षण दिलं पाहिजे। मग हीच मागणी कुठेतरी संविधानिक नाही असं सुद्धा लक्ष्मण हाके यांनी सांगितलंय आणि तरी सुद्धा मनोज जरांगे पाटील याच मागणीला धरून उपोषणाला बसत आहेत। मग मनोज जरांगे पाटील हे जर उपोषण करणार असतील आणि आरक्षण हे ओबीसीतूनच मागणार असतील तर नक्कीच त्याला ओबीसीचे नेते सुद्धा विरोध करतील आणि त्याला विरोध म्हणून आम्ही सुद्धा जशास तसं उत्तर देऊ असं लक्ष्मण हाके यांनी सांगितलं। पण जर आपण या संपूर्ण गोष्टींचा विचार केला तर मागच्या 1.5 वर्षापासून 29 ऑगस्ट 2023 पासून राज्यामध्ये मनोज जरांगे पाटील यांच्या पाठीमागे संपूर्ण समाज उभा राहिला होता आणि त्यानंतर हळूहळू कशा पद्धतीनं राज्यभर वातावरण तयार झालं होतं। लोकसभेमध्ये सुद्धा हे चित्र आपल्याला पाहायला मिळालं आणि विधानसभेला सुद्धा हे सगळं चित्र पाहायला मिळालं। त्यामुळे कुठेतरी राज्यातले समीकरण बिघडू लागले होते, एकमेकांमध्ये वाद सुद्धा होऊ लागले होते, अशी स्थिती निर्माण झालेली होती। पण मात्र कुठेतरी निवडणुकानंतर हे सगळं शांत होईल असं वाटत होतं। पण मनोज जरांगे पाटील यांनी पुन्हा एकदा उपोषण करण्याचा इशारा सरकारला दिलेला आहे, त्यावर लक्ष्मण हाके यांनी सुद्धा उत्तर दिले। आता इथून पुढे नेमकं काय होतं, कसं होतं, सरकार नेमका काय निर्णय घेतं हे सुद्धा आपल्याला पाहावं लागणार आहे। पण मात्र ज्या पद्धतीनं मनोज जरांगे पाटील यांनी भूमिका घेतली आणि लक्ष्मण हाके यांनी सुद्धा भूमिका घेतली, या दोघांबद्दल तुम्हाला काय वाटतं हे अगदी स्पष्टपणे कमेंटमध्ये सांगा आणि अशाच पद्धतीचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला लगेच सबस्क्राईब करून घ्या।